नमस्कार, मी कांचन सावंत. आपल्या कांची स्टॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये 10 ते 19 वयोगटातल्या किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीबद्दल आपण बोललो होतो. याच्यामध्ये मासिक पाळी म्हणजे काय आणि ती कशी येते, किती दिवसांचं चक्र असतं, ते फंक्शन कसं चालतं, याविषयी मुलींना माहिती व्हावं म्हणून मी तो वेगळा व्हिडिओ केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीविषयी मुलींच्या मनात असणारे प्रश्न त्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला असं म्हटलं होतं की स्त्री पुरुष प्रजनन जी संस्था आहे त्या संस्थेचं मुख्य कार्य काय आहे? प्रोडक्शन करणं, म्हणजे माणसासारखा दुसरा माणूस तयार करणं, ज्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो, प्रजनन म्हणतो. आणि त्याचं मुख्य कार्य निसर्गाने हे स्त्री जातीवरती दिलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष मूल जन्माला घालण्याचं काम हे स्त्रीला करावं लागतं. मूल जन्माला येण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र यावं लागतं आणि तिथे ते रुजतं गर्भाशयामध्ये आणि तिथे बाळ तयार होतं. सजीवांमधलं प्रजनन कसं होतं हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. सजीव प्रकारामध्ये माणसाचं प्रजननामध्ये पुरुष प्रजनन आणि स्त्री प्रजनन ह्याचे मुख्य दोन जे प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी आपण सविस्तर माहिती घेत होतो. आणि आत्ता स्त्री प्रजननाचा पुढचा टप्पा आपण घेत आहोत. तर मी असं म्हटलं की निसर्गाने हे जे स्त्रीला बहाल केलेली मोठी देणगी आहे, तर त्या देणगीचं गिफ्ट स्वरूपात जे आपल्याला मिळालेलं आहे त्याची जपणूक कशी करायची हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्याच्या संदर्भात काही आपण प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, विशेषतः मुलींनी. तर जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा मुलींना मी असं मागं म्हटलं होतं की 28 ते 35 दिवसांची ही सायकल असते. ह्या सायकलमध्ये आपण आपली तारीख माहिती असते मासिक पाळीची दर महिन्याची. तर त्या तारखेच्या अगोदर 3-4 दिवस आपल्या पर्समध्ये दप्तरामध्ये सॅगमध्ये एक सॅनिटरी पॅड हे असायलाच पाहिजे. किंवा मग त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला पिरियड्स येतील तेव्हा आपल्याला ते पॅड घेता येईल. ही एक ह्या मासिक पाळीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काही मुलींचं असं आहे की त्यांच्याकडे काहीच व्यवस्था नसते आणि ती व्यवस्था नसल्यामुळे कधीकधी त्या शाळेत असतात. आता जर शहरी भागातलं उदाहरण घेतलं तर शहरी भागामध्ये आजकाल शाळांमध्ये ही अशी व्यवस्था केली गेलेली आहे की मुलींना जर अचानक पिरियड सुरू झाले तर तिथे सॅनिटरी नॅपकिन्स हे प्रोव्हाइड केले जातात. पण तुम्ही जेव्हा कम्युनिटीमध्ये जाता किंवा ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागांमध्ये जातात तर तिथे हा काही एवढा प्रकार महत्त्वाचा मानला जात नाही किंवा याच्याकडे तेवढ्या गांभीर्यतेने लक्ष दिलं जात नाही. येईल तेव्हा बघता येईल अशी तिथे भावना असते. तर याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की मासिक पाळी काही अशी सांगून येत नाही. फक्त आपल्याला माहिती आहे की 28 ते 35 दिवसांचं ही सायकल आहे आणि याच्यामध्ये आपण अगोदर काय काळजी घेऊ शकतो आणि नंतर काय काळजी घेऊ शकतो. तर त्याच्यातला हा एक मुद्दा आहे की तुम्ही सॅनिटरी नॅपकिन ही स्वतःजवळ पिरियड्स येण्याच्या तारखेच्या अगोदर 3-4 दिवस हे स्वतःजवळ ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मुलींना मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलींचे अनेक प्रश्न असतात. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांवरती थोडंसं जास्त बोलणार आहोत. तर याच्यामध्ये मुलींना असं होतं की एका महिन्यातून 2 वेळेस पिरियड्स येतात. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की 28 ते 35 दिवसांचं हे जे चक्र आहे याच्यामध्ये तुमचं आतली गर्भाशयामध्ये जे स्त्रीबीज आपल्या गर्भाशयात येत असतं स्त्रीबीज नलिकेतनं प्रवास करत करत, तर ती प्रक्रिया जर लवकर झाली तर साधारणपणे कधी मुलींना पिरियड्स हे लवकर येतात. आणि साधारणपणे जेव्हा नवीन हे पिरियड सुरू होतात तेव्हा मुलींना ते चक्र म्हणजे मासिक पाळी नियमित होण्यासाठी साधारणपणे 1-2 वर्ष तरी लागतात. म्हणजे कधी त्यांना महिन्यातून 2दा पिरियड्स येतील, कधी एकदा आले की 3-3, 4-4 महिने येतच नाहीत. तर मी तुम्हाला मागे पण हे उदाहरण दिलं होतं
की जर असं काही होत असेल ज्याला आपण इरेग्युलर पिरियड्स म्हणतो, तर असं इरेग्युलर होत असेल तर घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण हे चक्र सुरळीत व्हायला थोडासा वेळ लागतो आणि एकदा का ते चक्र सुरळीत झालं की आपल्याला दर महिन्याला पाळीही येतेच. फक्त इथे पुन्हा एकदा मी मुलींना असं म्हणते की तुम्ही दर महिन्याला पिरियड्स यायलाच पाहिजे. तर पिरियड्समध्ये असं होतं की जेव्हा काही काही मुलींना अंगावरचं पांढरं जातं, ज्याला आम्ही व्हाईट डिस्चार्ज बोलतो, की सुरुवातीला म्हणजे पिरियड्स येण्याच्या अगोदर व्हाईट डिस्चार्ज थोडासा होत असतो. साधारणपणे पहिले पिरियड्स येण्याच्या अगोदरसुद्धा काही काही मुलींना व्हाईट डिस्चार्ज होत असतो किंवा पिरियड्स येऊन गेल्यावरती अंगावरचं लघवीच्या जागेतनं पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडत असतो, ज्याला पांढरं जाणं असं मराठी भाषेत बोललं जातं. तर हे कशामुळे होतं, तर मी म्हणते की प्रत्येक अवयवाची स्वच्छता राखणं हे फार गरजेचं आहे. जर स्वच्छता राखली नाही तर तिथे अस्वच्छतेमुळे खाज येते किंवा स्किन डिसीज होतात, दुर्गंधी येते. कधीकधी हे पांढऱ्या जाण्याला असा घाण वासही येत असतो. तर हे जर असं होत असेल तर तिथेही काही घाबरायचं काही कारण नाही. जर तिथल्या भागाची आपण स्वच्छता ठेवली गेली नाही तर साधारणपणे जंतू संसर्ग झाल्यामुळे अंगावरचं पांढरं हे जाण्याची शक्यता असते. तिसरा प्रश्न असा आहे की काय काय मुलींना ब्लिडिंग खूप होत असतं. आता मी असं म्हणते की ह्याच्या बाबतीत सुद्धा एक असं शरीराने नियम घालून दिलेला आहे की मासिक पाळी वाटे दर महिन्याला साधारणपणे 100 ते 150 ml एवढं ब्लिडिंग व्हायलाच पाहिजे. मी तुम्हाला म्हटलेलं आहे, माझ्या प्रत्येक वाक्यात जर च येत असेल तर त्या च वरती तुम्ही बारकाईने लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे जे 100 ते 150 ml म्हणजे मिलीग्रॅम जे ब्लिडिंग आहे, रक्त आहे, ते आपल्या मासिक पाळीद्वारे शरीराच्या बाहेर फेकलं गेलंच पाहिजे. जर त्याच्या आतमध्ये जात असेल तर 100 ते 150 ml म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे 500 मिलीग्रॅम आपण अर्धा लिटर म्हणतो, 250चं पावशेर बोलतो आणि 125-150चं आपण आतपाव बोलतो. म्हणजे आतपाव साधारणपणे एवढा अंदाज घेऊन एक कपभर एवढं ब्लिडिंग आपल्या शरीरातलं, म्हणजे नॉर्मल भाषेत आम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये हे काम करतो तेव्हा आम्हाला ह्या अशा गणिताच्या स्वरूपात त्यांना समजून सांगायला लागत नाही. त्यांना अशा मराठी बोली भाषेतनं आम्हाला समजून सांगावं लागतं, तेव्हा ते पटतं. म्हणून मी असं बोलते की साधारणपणे एक कपभर एवढं ब्लिडिंग आपल्या मासिक पाळीच्या वाटे शरीराच्या बाहेर गेलं पाहिजे. आणि ते जर जात नसेल किंवा म्हणजे याचा अंदाज कसा बांधायचा, तर समजा 4 दिवस आपल्याला ब्लिडिंग होतं MC मध्ये, तर दिवसाला साधारणपणे 3 ते 4 पॅड घ्यावे लागतात. साधारण हे असं गणित आहे लक्षात ठेवण्यासारखं. जर एखाद्या मुलीला दिवसाला एकच पॅड बदलावं लागलं म्हणजे काय, ब्लिडिंग तिचं कमी झालं असं समजा. सलग 4-5 दिवस झालं तर समजायचं आपलं जेवढं ब्लिडिंग जायला पाहिजे तेवढं गेलेलं नाहीये. किंवा काही काही मुलींना असं होतं की दिवसाला 5-5, 6-6, 7-7 पॅड्स घ्यावे लागतात. म्हणजे तेव्हा इथे समजायचं की आपलं रेग्युलर आणि असं होत असेल, साधारणपणे आठवडाभर असं होत असेल तर समजायचं आपल्याला पिरियड्समध्ये ब्लिडिंग हे प्रमाणापेक्षा जास्त जात आहे. हे अंदाज आहेत असे मासिक पाळीमधले ब्लिडिंगच्या बाबतीत. तर असं जर काही घडत असेल तर तुम्ही तुमच्या आईला सांगा आणि चांगल्या डॉक्टरांकडे, जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, या विषयातले तज्ज्ञ आहेत, गायनेकॉलॉजिस्ट आहेत, त्यांना तुम्ही दाखवू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मुलींना की पाळी नियमित होण्यासाठी सुरुवातीचे 1-2 वर्ष हा असा त्रास होतोच. पण जर खूप होत असेल, त्या मुलीला 4-4, 5-5 दिवस जर पिरियड्स येत नसेल तर तिने चांगल्या गायनेकॉलॉजिस्टकडनं आपल्या गर्भाशयाची, त्या अवयवाची तपासणी करून घ्यावी. तिथे सोनोग्राफी करायला लागतात. मुली आल्या आमच्याकडे की त्यांना आम्ही म्हटलं की नाही तुमच्या ह्याची सोनोग्राफी करायची आहे, तर त्या घाबरतात की मला काय मोठा आजार झालाय का. तसं काही नाहीये. आपलं कसं असतं की जे बाह्य अवयव असतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात, पण जे आतले अवयव आहेत तिथे जर काही फॉल्ट असेल, तिथे जर काही प्रॉब्लेम असेल तर बघण्यासाठी आम्हाला एक्सरे, सोनोग्राफी,
CT स्कॅन वगैरे ह्या अशा सगळ्याचा उपयोग घ्यावा लागतो. तर मुलींनी इथे पुन्हा एकदा घाबरू नये की आपली सोनोग्राफी करायची म्हणजे काही गंभीर वगैरे असं काय आहे की नाही. तर हे झालं ब्लिडिंगच्या बाबतीत. काही काही मुलींना असं होतं की पाळी आल्यावरती त्यांचं पोटात खूप दुखतं. ॲक्च्युली पोट न म्हणता ओटीपोट म्हणा, युटरस बोला, तर गर्भाशयात जी रचना आहे, आता तुम्ही जर डायग्राम बघितला, आकृती बघितली आपल्या स्त्री प्रजनन इंद्रियाची, तर त्याच्यामध्ये योनी, फेलोपाईन स्टूल्स म्हणजे स्त्री बीजवाहिनी आणि अंडाशय आणि गर्भाशय हे मुख्य 4 अवयव असतात. तर ह्याचं जी आकृती जर तुम्ही बघितली तर त्या आकृतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की जेव्हा हे स्त्रीबीज यायच्या अगोदर जे अस्तर तयार होत असतं गर्भाशयामध्ये रक्तपेशींचं, तर तेव्हा ते गर्भाशय थोडंसं प्रसरण पावलेलं असतं, म्हणजे मोठं झालेलं असतं, कारण तिथं ते अस्तर तयार होत असतं. पण जेव्हा स्त्रीबीज सहित ते अस्तर मासिक पाळी वाटे बाहेर फेकलं जातं, तेव्हा ते गर्भाशयाचे स्नायू जे असतात ते आकुंचन म्हणजे थोडेसे कमी होतात, म्हणजे पूर्ववत अवस्थेत येतात ते. आणि त्याची जी इंटरनल हालचाल होते स्नायूंची, तिथल्या गर्भाशयातल्या स्नायूंची जी इंटरनल हालचाल होते, त्या हालचालीमुळे ते ओटीपोटात दुखत असतं. आणि त्याच्यामध्ये जर त्या मुलीचं HB कमी असेल आणि तिची जर सहन करण्याची क्षमता HB कमी असल्यामुळे कमी झालेली असेल, तर तिला ते दुखणं सहन होत नाही. ॲक्च्युली ह्या हालचालीमुळे ओटीपोटात दुखणं हे स्वाभाविक आहे, साहजिकच आहे, हे नॉर्मल आहे. पण मुली ह्याच्यावरती मेडिसिन्स घेतात, औषधं घेतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, मला पोटात काहीतरी वेगळंच झालेलं आहे. तर मी मुलींना असं इथे म्हणते की हे नॉर्मल आहे, याच्यासाठी तुम्ही गोळ्या औषधं घेण्याची काही गरज नाही. खूपच म्हणजे अक्षरशः ती मुलगी अशी गडाबडा लोळतीये जमिनीवर, तिला सहनच होत नाहीये, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तिचं तपासणी केली पाहिजे. तर ह्याच्यासाठी मुद्दा मी महत्त्वाचा सांगते की तुम्ही तुमची शारीरिक ताकद वाढवा. तुमची शारीरिक ताकद वाढली की तुमची मनाची ताकद वाढेल, आणि मनाची ताकद वाढली की हीच पोटात दुखण्याची समस्या नव्हे तर कुठलीही जर तुमच्या समोर प्रश्न आला तर तो फेस करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर मासिक पाळीमधले हे काही काही आपण प्रश्न मुलींना जे येतात ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये आणखीन एक असं आहे की मुलींना ह्या पिरियड्समध्ये अस्वस्थ खूप वाटतं. म्हणजे आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये जेव्हा जगत असतो तेव्हा हे म्हणजे जेव्हा मासिक पाळी नसते तेव्हा आपण नॉर्मली छान राहत असतो, व्यवस्थित, कशाचं टेन्शन वगैरे त्यांना नसतं. पण जेव्हा ब्लिडिंग सुरुवात होते MC मधून तेव्हा त्या जरा असा नर्वस होतात. मी तुम्हाला मागे पण म्हटलेलं होतं की हेच त्यांचं सगळं मनांचे सगळे खेळ असतात, की त्यांचं मला मासिक पाळी येते हे त्यांच्या मनाने ॲक्सेप्ट करणं फार महत्त्वाचं आहे. जर त्यांनी मनापासून ॲक्सेप्ट केलं की नाही, ही माझी नित्याची गोष्ट आहे, तर त्याच्याबद्दल मी घेणार नाही. इवन मी मुलींना इथे सांगते की जेव्हा तुम्ही परीक्षेला जाताल आणि अचानक तुमचे पिरियड सुरू झाले तर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. ज्या काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची, तसं व्यवस्था करायची आणि तुम्ही बिनधास्तपणे परीक्षेला जाऊ शकता. मोठ्या स्पर्धेला जेव्हा काही राज्यस्तरीय स्पर्धा होतात, खेळाडू असतात, तर त्या खेळाडूंना सुद्धा मासिक पाळी येत असते. मग त्या काही अशा गोळ्या वगैरे घेत नाही की कॉम्पिटिशन संपेपर्यंत पिरियड्स येऊ नये, त्याचे खूप वाईट परिणाम शरीरावरती होत असतात. तर मी मुलींना इथं असं म्हणते की घरात जर समजा एखादं देवकार्य असेल, मला नेहमी हा प्रश्न येतो की माझ्या एवढ्या मोठ्या लेक्चर्समध्ये जेवढे लेक्चर झाले त्याच्यात 99% हा प्रश्न आलेला आहे की मासिक पाळीमध्ये देवाला जाऊ का नाही जाऊ. तर देवाचा आणि मासिक पाळीचा काही संबंध नाही आहे.
आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्वी आपल्याला गजरा घालायला सांगायचे. तो गजरा का घालायचे? देवळात जाताना कंपल्सरी गजरा घालूनच जायचा असे एक नियम होता समाजाचा. तर त्याच्यावरनं कळायचा तो जर गजरा सुकला तर समजायचं की अ, अ, ह्या मुलीला मासिक पाळी आलेली आहे. आणि तो जर गजरा व्यवस्थित टवटवीत असेल तिच्या केसांमध्ये तर समजायचं हिला पिरियड्स आले नाही, ही देवळात जाऊ शकते. हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर पूर्वी कसं होतं की आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. शेती हा व्यवसाय होता आणि सगळे लोक एकत्र राहायचे. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, आता घरात समजा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे 5-6 बायका असतील आणि प्रत्येक बाईला तर मासिक पाळी येणं हे मासिक पाळी येणं हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे. तर एकीला कमी ब्लिडिंग होत असेल, एकीला जास्त ब्लिडिंग होत असेल. आणि तेव्हा काही एवढ्या अशा कपड्यांची व्यवस्था नव्हती, फॅशन्स वगैरे नव्हत्या. आणि मग तेव्हा बायका काष्टा घालायच्या, नऊवारी साडी नेसायच्या की जे, आणि तिला वेगळी खोली दिलेली असायची. तर ती खोली का दिलेली असायची की शेती व्यवसाय करताना तिला महिन्याचे 5 दिवस पिरियड्समध्ये गेल्यावरती उरलेले 25 दिवस जे काम करावं लागतं त्याच्यात तिची पूर्ण शरीराची झीज भरून यावी. आणि त्याच्यासाठी तिला वेगळी खोली दिलेली असायची. आणि त्या 5 दिवसात तो जो आराम तिला मिळायचा तो आराम ती उरलेल्या 25 दिवसात तिचा कव्हर व्हायचा. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही पूर्वी आपल्याला आपल्या समाजाने व्यवस्था केलेली होती. पण आता दिवसेंदिवस प्रगती होत गेली, विकास होत गेला, सगळ्या गोष्टीत बदल झाले, औद्योगिक जग आलं, ह्याच्या नोकरी करायला लागल्या स्त्रिया. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे आता शेती व्यवसाय करणारे एवढे राहिलेले नाहीत, महिलासुद्धा नोकरी करतात. त्याच्यामुळे काय म्हणतात, चेंजेस होत गेले. आणि त्याच्यामुळे ही गरज वाटली नाही की प्रत्येक वेळेस मुलीला वेगळ्या रूममध्ये बसवायचं. आणि शहरी भागांमध्ये तुम्ही बघितलं असेल की शहरांमध्ये घरं किती लहान असतात. तर ह्याच्यामध्ये सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की ह्या दिवसात अस्वस्थ वाटणं, ओटीपोटात दुखणं किंवा ब्लिडिंग जास्त होणं, ह्या सगळ्या घटना घडणारच आहेत. तर त्याच्यासाठी थोडासा आराम केला, खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या, तुम्ही फळं, दूध, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य हे सगळं केलं तर तुम्हाला ती झीज होते. म्हणजे आपल्या शरीरातनं जेव्हा रक्त बाहेर पडतं तेव्हा रक्त कमी होतं. तर ती जी झीज होते ती झीज भरून येण्यास मदत होईल. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा पिरियड्स येतील तेव्हा तुमचे हे जे दुखणं आहे, ओटीपोटातलं दुखणं किंवा सगळं बॉडी पेन होणं वगैरे, हे सगळं नॉर्मल होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा मुलींना कोणते शारीरिक प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय करायला पाहिजे. फक्त एवढंच मी पुन्हा एकदा इथे मुलींना सांगते की दर महिन्याला पिरियड्स हे यायलाच पाहिजे. नाही आले तर तिथे गडबड असण्याची, म्हणजे काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. आणि जर त्या मुलीचे संबंध आले असतील तर कधी कधी ती लग्ना अगोदरही प्रेग्नंट राहू शकते. आणि लग्ना अगोदर जर आपल्या समाजामध्ये एखादी मुलगी जर प्रेग्नंट राहिली, आई होणार असेल, तर तिला समाज मान्यता देत नाही, तिला समाजात घेतलं जात नाही. अशी खूप उदाहरणं आहेत की त्या मुलींना ठार केलं जातं, त्यांचे गर्भपात केले जातात, म्हणजे त्यांचं आयुष्य हे पूर्णपणे नष्टच केलं जातं. तर हे असं घडू नये म्हणून मी मुलींना म्हणते की आपली आई जे आपल्यावरती बंधनं घालते, वयात आल्यावरती, मोठं झाल्यावरती, मासिक पाळी आल्यावरती, की व्यवस्थित वाग किंवा लवकर घरी ये, व्यवस्थित कपडे घाल, तर ह्या घटनांमागे हे एवढं मुख्य कारण असतं की जेणेकरून आपल्या मुलीचा कुठे मिसयूज होऊ नये. तर मुलींना इथे कसं वागायचं हे सुद्धा या व्हिडिओमधनं नक्कीच कळालं असेल. हा व्हिडिओ बघितल्यावरती लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.